निफाड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाशिक ते येवला रस्त्यावर असलेले एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरांनी गॅस कटरने अवघ्या 9 मिनिटात फोडून त्यातील अंदाजे 30 लाखांची रक्कम लुटून नेण्याची घटना घडली आहे। या लुटीनंतर काही तासातच धुळे येथील शिरपूर येथेही अशीच घटना घडली असून स्टेट बँकेचे एटीएम याच पद्धतीने फोडण्यात आल्याची माहिती आली आहे। यामुळे या टोळीने तेथे ही चोरी केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय। या गाडीतून 2 ते 3 पेक्षा अधिक लोक असावेत असा अंदाज आहे। रात्री 2:15 ते 2 वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेराला स्प्रे मारला आणि एटीएम मधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले। एटीएम मधील छेडछाडीनंतर लासलगाव पोलीस कार्यालयात संगणकीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पथक 5 ते 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत चोर फरार झाले होते। तरीही काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये सुमारे 33 लाख रुपये रक्कम भरण्यात आली होती अशी माहिती हाती येत आहे। या घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, हवालदार सुजय बारकर, हवालदार घुमरे, हवालदार निचळ, हवालदार निकम, हवालदार डोंगरे, चालक देशमुख यांच्यासह धाव घेतली। कारच्या दिशेने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला। निफाड पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर निलेश पालवे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले। आज सकाळी ठसे तज्ञ आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले। या सर्वांनी तपासणी केली असता हे श्वान पथक फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजते। याबाबत लासलगाव पोलीस यांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके, लासलगाव।